माझ्या तोंडावर किती गबाऱ्या मानलेले आहेत की तुमचा मुलगा काहीच करू शकत नाही. अरे अपंग तो आहे रे, अपंग आहे तो, काय करणार आहे, उंची नाही आहे, काय करणार, नुसतं बोलण्याने काही करू शकत नाही. मित्रांनो, आमचे आई वडील रातोरात इतके ढस्स रडायचे की हा मुलगा आमच्या पोटी काय जन्माला आला असेल, काय म्हणून आमचं चुकलं असेल. मित्रांनो, जो व्यक्ती विचारांनी अपंग असेल ना तो खराच अपंग आहे. शरीराने अपंग तो असणारा व्यक्ती अपंग नाही. पण बोलून बरंच काही होऊ शकतं, कारण देव ज्याला चोच देतो ना त्याला खाण्यासाठी दाना पण देतो. हे ताकद आहे. आणि मिठा का फळ सब्र होत आहे ना, हे तेच आहे. मित्रांनो, आमच्या गावात महादेववाडीचा रस्ता मी केलाय. मी स्वतः, आम्ही नेत्यांना हाताशी धरून आम्ही रस्ता केलाय. काही लोक म्हणतात तुम्ही राजकारणी आहात, राजकारणात जा. मला राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. राजकारणी म्हणजे कसे आहेत, एकाच माळेचं मणी आणि त्याला ववायला नाही कोणी, ना सत्ता ना पक्ष ना नेता, सर्वसामान्यांचा नेता तो फक्त छोटा पुढारी. डॉक्टरांनी सांगितलंय तुम्हाला 4च्या पुढं जर क्रिएटिन गेलं तर डायलिसिस करावं लागेल. मला कॅल्शियमची गोळी, थायरॉइडची गोळी, किसिंग झाल्याच्या नंतर जे महाराष्ट्रात व्हायरल, आमचे मीडियावाले काय बिचाऱ्यांची काही चूक नाही. ते उठले डायरेक्ट आमच्या वडिलांना विचारलं, घरी गेले, तुमच्या मुलाचा पहिला किसिंग सिंग झालाय, काय अनुभव तुमचा. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी म्हणजेच बिग बॉस फेम म्हणजेच घनश्याम दरोडे तुमचं मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही घनश्याम एक डॅसिंगबाज बघितला, घनश्याम एक तडकेबाज बोलणारा बघितला, घनश्याम एक ॲरोगंट बघितला. पण घनश्याम बघत असताना घनश्यामची कधी हवी बाजू बघितली का, की घनश्यामने स्ट्रगल करून घनश्याम आजपर्यंत इथपर्यंत आलाय, कसा आलाय, घनश्यामला नेमकं पाठिंबा कुणाचा आहे, घनश्याम बोलत असताना मागं कोण कोण त्याच्या उभा राहतं, नेत्यांना एवढं धडाधड बोलतो, मग घनश्यामला भीती वाटत नाही का. मित्रांनो, प्रथमतः तुम्हाला सर्व या गोष्टी, तुम्हाला ज्या मनात प्रश्न पडलेले आहेत तेच प्रश्न माझ्यासुद्धा मनात आहेत आणि तेच प्रश्न आज तुम्हाला मांडणार आहे. पण घनश्याम हा नेमकं घनश्याम दरोडे आणि घनश्याम छोटा पुढारी कसा झाला हे तुम्हाला सांगणार आहे. कारण आज घनश्याम जरी दिसत असला, घनश्याम आज टणक दिसला असला तरी घनश्याम हा फक्त वरून टणक आहे, पण घनश्याम आतून लय हवा आहे. कारण एखाद्याची जर बाजू बघायची असेल ना, आपण एक उदाहरण देतो सुरुवातीलाच तुम्हाला, नारळ वरून टणक असतो पण आतून तो गोड असतो. मग मित्रांनो, आपण नारळाला दोष देतो का. तसंच मित्रांनो, हा घनश्याम जे घडलाय ना तो खरंच खूप संघर्षातून घडलाय. म्हणजे एकतर मी आयल्यानगर, तालुका श्रीगोंदा, छोटंसं गाव महादेववाडी, जे आजही मॅपवरती दिसत नाही ती महादेववाडी आता कुठेतरी लाईव्हच्या माध्यमातून कुठेतरी आत्ताच दिसायला लागलं आहे बरं का. बिग बॉसमध्ये आल्यापासून ते झालं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, घनश्याम तिथून आला आहे. आमचे वडील दत्तात्रय गुलाबराव दरवडे, आमची आई अलका दत्तात्रय दरवडे, यांना 3 मुली, मला 3 बहिणी आहेत मोठ्याल्या, आणि 3 बहिणीत एक 2 शेतकऱ्यांना दिलेले आहेत, एक आर्या इंजिनिअर अकॅडमी ते बी शेतकऱ्यांना दिलेले आहेत, पण जॉब करत असल्यामुळे ते पुण्याला असतात, तिचे क्लास येते स्वतःचे. तर आणि मी चौथा. जेव्हा आमची परिस्थिती नव्हती, संघर्षाचा काळ होता, जेव्हा परिस्थिती नव्हती तेव्हा वडिलांनी मला जन्म दिला. खरं तर मी आई वडिलांचं मनापासून आभार मानतो की मी जन्म झाला 3-4 महिने बरं होतो, त्याच्यानंतर मला अपंगत्व आलं. अपंगत्व आल्याच्या नंतर कसं असतं, शेतकऱ्याच्या घरात एक मुलगा दणदाकट असावा लागतो. कसं आहे, एक बार शेतकऱ्याच्या मुलाला थोडीफार बुद्धी जरी कमी असेल ना, ॲक्सेप्ट केलं पाहिजे, समाजाने ते मान्य पण केलं पाहिजे. थोडीफार जर बुद्धी कमी असेल ना तरी चालतो. पण शेतकऱ्याच्या घरात हा मुलगा दणगट लागतो, उंचीने मोठा लागतो. कारण कमीत कमी त्याला दारे धरता आलं पाहिजे, कमीत कमी त्याला शेतातून आपण जनावरांना जे खायला काढतो ते आणता आलं पाहिजे. आणि त्या काळात आणि ग्रामीण भागात सोच कसा असतो, माझा मुलगा मोठा आहे, मग तुझा मुलगा मोठा आहे का, तुझा मुलगा काय करतो. एकतर मी 3 मुलींच्या पाठीवरती झालो, बरेच नवसानी झालो. ग्रामीण भागात नवस करतात, तुम्हालाही माहिती असेल, बरेच मुलं व्हावं म्हणून. आणि कसं आहे, मुलगा एक म्हातारपणाची काठी मानला जातो. तर त्या काळात माझा जन्म झाला. मित्रांनो, अक्षरशः आज जो घनश्याम दरोडे दिसतो ना
तो घनश्याम दरोडे कुठेतरी हरलेला होता त्या काळात. कारण लोक यायची, माझ्या तोंडावर किती गबाऱ्या मानलेले आहेत की तुमचा मुलगा काहीच करू शकत नाही. अरे अपंग तो आहे रे, अपंग आहे तो, काय करणार आहे, उंची नाही आहे, काय करणार, नुसतं बोलण्याने काही करू शकत नाही. मित्रांनो, मी पहिल्यापासून बोलत होतो, पण कसं असतं, लोकांना जोपर्यंत आपल्या कामाची सहानुभूती येत नाही तोपर्यंत लोक विश्वास ठेवत नाही. आमचे आई वडील रातोरात इतके ढस्सा रडायचे की हा मुलगा आमच्या पोटी काय जन्माला आला असेल, काय म्हणून आमचं चुकलं असेल. मित्रांनो, आणि इतकं वाईट वाटतं ना त्या काळात. पण ते जेव्हा रडत असताना आहे ना, आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू मुलाला दिसतात, पण त्यांनी कधीच मला अश्रू दाखवले नाही की आम्ही तुझ्यासाठी रडतोय. त्यांचं एकच स्वप्न होतं, भावा आमचं काही नाही झालं तरी चालेल, फक्त आमच्या मुलाची उंची वाढवा. देवाला गेलं ना एकच सांगायचे, आमच्या मुलाची उंची दे, बाकी आम्हाला काही नको. किती वेळ असं झालं आहे की आमच्या घरी येऊन लोक आम्हाला म्हणलेले आहेत की तुमच्या मुलाच्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही. आमची मुलं बघा किती मोठाली आहेत, आमची मुलं बघा गाडी चालवत आहेत, आमची मुलं बघा आईला नेऊन सोडत आहेत. आणि आमच्या वडिलांना म्हणायचे तुमचा मुलगा काय हे अपंग जवळ, पाचवीला गेलाय, उंची तरी आहे का? 10वीच्या मुलांची जेवढी उंची आहे 5वीची मुलं आहेत तेवढी शोभते का? मला अक्षरशः सांगतो, लक्ष्मीवरती बसलोय, लक्ष्मी शपथ सांगतो, मला 10वी 12वीपर्यंत टोमणे होते चालू. जेव्हा माझा पहिला पिक्चर आला, माझा पहिला पिक्चर हा 8वीपर्यंत आला, पण 8वीला मी सिनेमा केला, तो रिलीज झाला माझ्या 10वीमध्ये. आणि 10वीमध्ये रिलीज झाल्याच्या नंतर मग तिथून पुढे थोडीशी परिस्थिती सुधारायला लागली. मित्रांनो, पण या परिस्थितीत एक सांगतो तुम्हाला, घनश्याम हा घरडाय असा की संघर्षातून घरडाय. ज्या लोकांनी त्याला म्हणत होते तो काही करू शकत नाही, तो आयुष्यात हरला आहे, तुमचा मुलगा काय करणार आहे, मला आजही तुम्हाला सांगतो, मला थायरॉईडची गोळी, मला कॅल्शियमची गोळी, मला दर वीकला इंजेक्शन घ्यावाच लागतं. म्हणजे हे बघा ना. आणि त्यातून बी आई वडिलांची काय इच्छा आहे की तू दंडकत राहा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज कुठेतरी मी कमी पडतोय का समाजात, मला असं वाटतंय. कारण प्रत्येक गोष्टीवर मला आजही ट्रोलिंग होतंय, प्रत्येक गोष्टीवर. ठीक आहे, मी म्हणत नाही माणूस हा चुकीचा असतोच, माणूस हा चुकीचा पुतळा असतो, माणूस शेवटपर्यंत शिकत असतोय, माणसाचं शिक्षण कधीही पूर्ण होत नाही जीवनात. आजही मला बरेच ट्रोलिंग केलं जातं बऱ्याच गोष्टींवर. माझे आई वडील ते कमेंट बघतात की आपण काय गुन्हा केला की एवढ्या घाण कमेंट येत आहे. काय नाही, एखाद्याच्या आई वडिलांनी जर त्या कमेंट वाचल्या तर काय वाटत असेल, पण मी हसून उत्तरं देणार आहे. मी हसून बोलतो की चला बाबा ठीक आहे, तुम्ही तुमचे संस्कार कमेंट बॉक्समध्ये दाखवतात, पण मित्रांनो एक सांगतो, गरिबाचा मुलगा जर कुठे येतोय तर त्याला तुम्ही आशीर्वाद द्या. आशीर्वाद नाही देता आला तर कमीत कमी चांगलं नाही बोलता आलं तर वाईट तरी बोलू नका ना हो. हां, मी तुम्हाला माझी हवी बाजू कधीच सांगत नाही, कारण मला माहिती आहे माझी हवी बाजू सांगून तुम्हाला काय होणार आहे, तुम्ही त्याच्यावर हसूच करणार आहे की ठीक आहे आज चर्चेसाठी हवी बाजू मांडतोय. अजिबात नाही, मला चर्चा नको आहे. कारण हे पहा, माझ्या डोक्यावरती कुठल्याही नेत्याचा हात नाही, मला कोणीही सपोर्ट करत नाही. एक माझे आई वडील, माझे कुटुंब आणि माझे नातेवाईक सोडलं तर मला कोणीही सपोर्ट करत नाही. कसं आहे, राजा चलते बाजार में, म्हणजे ते म्हणतात ना, राजा चालायला लागलं तर प्रजाही मागं शिव्यास देत असते, तशी पद्धत आहे. हत्ती चले बाजार में, कुत्ते भुके हाजर में, हे कुठेतरी रीत आहे ना समाजाची. मग मला एक म्हणायचं आहे, कवर हे थांबव ना कुठेतरी, याला मर्यादा ठेवून का कुठेतरी, कवर सहन करायचं. हां, आजपर्यंत समाजही आम्हाला ॲक्सेप्ट नाही केलं. अपंग मला काय म्हणायचे, माझ्या मते अपंगाची एक व्यक्ती, जो व्यक्ती विचारांनी अपंग असेल ना तो खराच अपंग आहे. शरीराने अपंग तो असणारा व्यक्ती अपंग नाही. एक सांगतोय, शरीराने जो अपंग असतो तो अपंग नाही, पण ज्याचे विचार दुबळे, ज्याचे विचार करण्याची पद्धत चुकीची, तो खरा व्यक्ती अपंग आहे. आज जे लोक मला हिनवत होते, डावलत होते, हसत होते, तेच लोक आज मला अभिमानाने माझ्या काय म्हणू शकतो आपण, हातात हात देतात, गळा भेट घेतात. एवढंच नव्हे तर आमच्या आईवडिलांचा आशीर्वाद घेतात की तुमच्या पोटी कसा हिरा जन्माला आलाय. हे आज लोक घेत आहेत, आज आदर्श घेत आहेत. आज लोक म्हणत आहेत तुम्ही जनतेचं प्रेम खूप कमवलं, पण त्याच लोकांनी एकेकाळी मला, आमच्या कुटुंबाला वाईट टाकलेलं आहे. का? असे आमच्या लोक आमच्या घरावरती हसून द्यायचे, हे बघा यांचा मुलगा, हे
हे बोलते, बोलून काही होत नसते, पण बोलून बरंच काही होऊ शकतं. कारण देव ज्याला चोच देतो ना त्याला खाण्यासाठी दाना पण देतो. हे ताकद आहे. आणि मिठा का फळ सब्र होत आहे ना, हे तेच आहे मित्रांनो. आज काल 2-3 दिवसापूर्वी माझी एक पोस्ट होती. मी एक प्रमोशन केलं होतं मित्रांनो कपड्याचं. विचार करा हो, समाजाची नियत कुठं चालली. माझ्या काय अपेक्षा आहेत तुमच्याकडून? माझ्या काही दुसऱ्या अपेक्षा आहेत का? बरं, मी एक माणूस आहे, मी काही जनावर नाही. माझ्या अपेक्षा मी ठेवलंच पाहिजे ना. मला अपेक्षा असणारच ना, मला गरजा असणारच ना. माझी 2-3 दिवसापूर्वी एक रील प्रचंड व्हायरल होते की त्या रीलने मला मनस्ताप आला आहे. म्हणजे कसं, मी एक प्रमोशन केलं आहे दुल्हेराजाचं, आणि प्रमोशन केल्याच्या नंतर त्या कपड्याचं त्याचं प्रमोशन झाल्याच्या नंतर तिथं मी एक हळदीचा पॅच टाकला आहे हळद लावताना. मित्रांनो, तुमच्या कमेंटची क्यू येते हो, लाज वाटायला पाहिजे. बालविवाह बंद करा, तुला पोरगी देणारा कोण आहे रे, पोरी जास्त झाल्यात का? अरे का? अरे गरिबाच्या मुलावर एवढं कशासाठी जळताय? का जळताय? बरं, ते माझी कमेंट माझे आई वडील सुद्धा बघताय. आम्ही काय पाप केलं हो? आम्ही या समाजात येऊन काय पाप केलं आहे? आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का? आम्ही आमच्या इच्छा व्यक्त करू शकत नाही का? का तुम्हीच बोलायचं? मला एक म्हणायचे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन, मी हजारो बऱ्या सांगितलं आहे, मला फरक पडत नाही. पण तुम्ही तुमच्या आईबापाचे संस्कार का दाखवत असतायत कमेंट बॉक्समध्ये येऊन? बरं, मी म्हणतोय कमेंट करा ना, पण त्या लायकीच्या तरी कमेंट करा ना. तुम्ही मला भांडा, मी घनश्याम दरोडे असं आहे, तुम्ही माझे फॉलोअर्स आहेत ना, तुम्ही भांडा, पण तुम्ही माझ्या उंचीवर भांडू नका, माझ्या कुटुंबावर, माझ्या फॅमिलीवर भांडू नका, तर माझ्या विचारांवर भांडा. मित्रांनो, एक पाया पडून सांगतो तुम्हाला, पाया पडून विनंती करतो, तुम्ही जर माझ्या उंचीवर बोलले तर मला तुम्हाला उत्तर देता येणार नाही. पण तुम्ही माझ्या कर्तृत्वावर आणि माझ्या विचारांवर जर बोलले ना, तर मी 100% तुम्हाला उत्तर देईन. पण तुम्ही माझ्या उंचीवर बोलू नका हो मित्रांनो. माझ्या उंचीवरती जर बोललात तर मी खरंच कुठेतरी खचल्यासारखं होतोय. अरे तुम्ही काय काय कमेंट केलं राजाओ? का? कशासाठी रे? मला सांगा ना. आमचा तुम्हाला काही त्रास आहे का? बरं, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याची पोरं तयार होतोय. आम्ही नेत्याची वाह करत नाही, हा गुन्हा आहे का? आम्ही सर्वसामान्य जनतेचा आवाज उठवतोय, हा गुन्हा आहे का? त्याच्यात एखादी चूक झाली तर मान्य करायला शिकणार आहो. बरं, तुम्हाला सांगू का, तुमच्या एका कमेंटमुळं एखाद्याचं आयुष्य बरबाद होतंय. तुमच्या एका कॉलमुळं एखादा जीवनातून उद्ध्वस्त होतोय, हरल्यासारखं वाटतंय. मला म्हणायचं एक, आम्ही तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही, मग तुम्ही काय इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करताय? कशासाठी? हेच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आज घनश्याम दरोडे जो बोलतोय ना परखड, तो घनश्याम दरोडे कुणाची लाचारी करून पत्करत नाही. तो घनश्याम दरोडे एक शेतकऱ्यांसाठी बांधतोय. तो घनश्याम दरोडे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यासाठी बांधतोय. तर तुम्हाला अडचण काय? मी कधी माझ्या शरीराचे व्याधी कधी तुम्हाला सांगितले नाही की मला काय काय प्रॉब्लेम आहेत. पण मी जगताना असं जगतोय की माझ्या आयुष्यात काही टेन्शन नाही. पण प्रत्येकाला एक एक टेन्शन असतं. आज मी माझ्या आईवडिलांचं भाग्य फारच मोठं समजतो बरं का. कारण आईवडिलांनी मला कायम सांगितलं आहे, तू लढ, तुझा लढण्यासाठी जन्म झाला आहे, लढण्यासाठी जन्म झाला आहे, रडण्यासाठी नाही. तो रडायचं नाही तर लढायचं. आम्ही तुझ्या पाठीशी आहेत. माझी कुठलीही पोस्ट असो त्याच्यावर तुमच्या कमेंट असतातच. अरे कुठेच थांबायचं, कुठेतरी थांबा राव. आमच्या बहिणी समाजात काय उपदेश जातोय हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आज आम्ही स्ट्रगल करून, मी काही लई मोठा नाही आहे, पण माझं स्ट्रगल बी असं नाही की कोणीतरी वरत असतं ठेवलं आहे, मी मोठा झालो आहे, माझ्या मागं माणसं आहेत. अरे आता मला सगळे म्हणतात, दादा तुम्ही शिक्षण 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 कलेक्टर होणार होते. मला तुम्ही सांगा, एक सर्वसामान्यांच्या मुलाने शब्द दिला, तुमच्या ध्यानात राहिला, हे नेते किती शब्द देतात तो? मग त्या नेत्यांना तुम्ही कधी जाब विचारत नाही का? त्यांची कधी खिल्ली उडवत नाही का?
मग सर्वसामान्याच्याच लेकराची खिल्ली का उडवायची? कशासाठी? बरं माझं शिक्षण चालू आहे, मी शिक्षण घेतोय, जेव्हा देव यश देईल तेव्हा देईलच ना, माझ्या मनगटात ताकद आहे तेवढी राहो. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, घनश्याम दरोडे हा दिसतोय तितका तसा नाही. घनश्याम लय हवा आहे. घनश्यामला आधी समाजाने ॲक्सेप्ट नाही केलं, आत्ताशी कुठेतरी समाज ॲक्सेप्ट करतोय, तर तरुण पोरांनी सुद्धा ॲक्सेप्ट केलं पाहिजे ना. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. जरा विनंती करतोय की जरा आम्ही जे स्ट्रगल केलं आहे ते तुम्ही सुद्धा स्ट्रगल करा. संघर्ष आहे हेच काय आपण आपलं उभं राहण्यासाठी. लोकांच्या आयुष्यात ढवळढवळ करण्यापेक्षा आपण काय आहोत हे बना. आपल्याला काय करायचे ते बना. आपण कुणासाठी जन्माला आलो आहे, आपल्याकडून आपल्या आईवडिलांच्या काय अपेक्षा आहेत हे दे निश्चित ठेवा ना राहू. हा काय करतोय, ते काय करतोय, त्यापेक्षा आपल्या आई वडिलांना आपला अभिमान वाटला पाहिजे, असं कर्तृत्व घडवून दाखवलं पाहिजे. आज आपण काय करतोय दुसऱ्याच्या आयुष्यात ठेवण्यापेक्षा, दुसऱ्याच्या आयुष्यात डुकून पाहण्यापेक्षा आपण असं बनवा की लोकांनी तुमच्या आयुष्यात काय चाललंय हे बघितलं पाहिजे आणि स्वतःवर इतका विश्वास ठेवा, मी करू शकतो. हम किसी से कम नाही, हम किसी से कम नाही. हे करू शकतात तर मी का नाही. आपल्या महाराष्ट्राची एक पद्धत आहे, सिंधुताई सपकाळांचं एक खूप वाक्य मोठे आणि खूप मान आहे आणि सुंदर वाक्य आहे सिंधुताईंनी वापरलं आहे. खरं तर त्यांचं वाक्य वापरल्याच्या नंतर ते बोलल्याच्या नंतर आहे ना, डोळ्यात खरंच कुठेतरी पाणी येतं आहे की महाराष्ट्र असं आहे, महाराष्ट्र हा असा आहे की तर माणसं गेल्याच्या नंतर महाराष्ट्रात मोठी होतात, जिवंतपणे महाराष्ट्रात माणसं मोठी होत नाहीत. म्हणून त्यांना ठेवा, महाराष्ट्र आपलीच माणसं आपल्या माणसाला मागं ओढत आहेत. काय चाललंय, कशासाठी चाललंय? अरे घनश्याम दरोडे हा ठार दिसत असला तरी घनश्याम दरोडे नाही. घनश्यामला खरंच खूप संघर्षातून, खूप धैर्यातून पुढे आलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेने त्याला पुढे आणलेलं आहे. हेच मला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. तुम्ही किती मला कमेंट करा, घाण करा. अरे तुम्ही माझ्या लग्नावरती सुद्धा बोललात, किती का? तर आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक आहे की लोकांच्या बरेच मला कमेंट असतात की तू नुसतं बोलतो, पोपटपंची करतो, तू काय करतो का नाही. नुसते लोकांचे प्रश्न असतात की तू नुसता इकडे जातो, तिकडे जातो, सभा गाजवल्या म्हणतो. तुझ्या जीवनात काय बदल झाला किंवा तू तुझ्या गावासाठी काय केलं? बऱ्याच टूलर्सला त्यांना मी आजपर्यंत कधीच उत्तर दिलं नाही, कधीच म्हणजे कधीच. एवढे व्हिडिओ माझे व्हायरल झाले, एवढे कमेंट झाल्या, त्याच्यावरती मी कधी बोललो नाही. पण आज तुम्हाला खरं घनश्याम दरोडेचं रूप सांगतो आणि आज खरं सांगतो, भले मी महाराष्ट्रासाठी काही नसेल केलं, पण आज मी माझ्यासाठी सांगतो की मी जेव्हा 2014ला व्हायरल झालो, तेव्हा मी जेव्हा कॉलेजला जात असताना, माझी ओळख असताना, मी पहिल्यांदा माझ्या टाकळी लोणार महादेववाडी येते, पहिल्यांदा मी माझ्या गावासाठी नव्हे तर माझ्या वाडीसाठी मी पहिल्यांदा एस टी चालू केली. अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे की मी तिथं एस टी येत नव्हती, एस टी चालू केली. दुसरी गोष्ट म्हणजे कसं का होईना नेत्यांशी भांडून, नेत्यांशी झगडून, नेत्यांबरोबर जाऊन आमच्या गावात महादेववाडीचा रस्ता मी केलाय. मी स्वतः, आम्ही नेत्यांना हाताशी धरून आम्ही रस्ता केलाय. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही हायस्कूलसुद्धा काढलं आहे आमच्या गावात. मग मला सांगा, ज्या लोकांना मी फक्त बोलून दाखवत नाही तर मी करून दाखवत असतो, ही माझी पद्धत आहे. पण आज खऱ्या अर्थाने घनश्यामला सांगावंच वाटते, कारण घनश्यामला बरेच जण म्हणतात तू फक्त बोल बच्चन आहेस, तू बोल बच्चन आहे. घनश्यामला त्याच्या कामाचा इश्यू करण्याची आवड नाही. घनश्यामला त्यांनी कामं केल्यात, काय सांगण्यापेक्षा समाजाने सांगावा की घनश्यामने काय काय केलं हे मला आवडतं. पण आज खरं तुम्हाला सांगावंच वाटलं, कारण बास कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी आपण बोललं पाहिजे. तेच सुरुवात नको आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रासाठी जोपर्यंत मी सांगितलं आहे माझ्या श्वासाश्वास असेल. काही लोक म्हणतात तुम्ही राजकारणी आहात, राजकारणात जा. मला राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण राजकारणात कसं होतं, फक्त खुर्ची बदलते, माणसं बदलतात, पण हे राजकारणी बदलत नाही. राजकारणी म्हणजे कसे आहेत, एकाच माळेचं मणी
आणि त्याला ववायला नाही कोणी. राजकारणात गेलं की माणसाला फक्त याची लालूच सुचते. शेतकऱ्यांच्या नावावरती राजकारण केलं जातं. आणि असंही काही समजू नका, वेळ प्रसंग आला तर मी राजकारणसुद्धा उतरेल, राजकारणात सुद्धा उतरेल हे सांगतोय. माझं पहिल्यांदा भाषण व्हायरल झालं, त्याच्या आधी मला फेम नव्हता भेटला. कोण आहे काय आहे, काही लोक बघत नव्हते, हसण्यावारी घेत होते, टिंगल करत होते. घनश्याम असाचे, घनश्याम तसाचे, तो पोपट पंचे. पण माझ्या आईवडिलांनी मला भाषणाची कला शिकवली. माझे आईवडील काय माझ्या पाठीशी राहायचे, तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहेत. आणि मला जेव्हा भाषणाची फेम मिळाली तेव्हा लोकांना वाटलं की हा काहीतरी करू शकतो. आणि मला पहिली भाषणाची टेच ही आमचे राहुलदादा जगताप पाटील हे इलेक्शनला उभे राहिले होते. मग त्यांच्या सभेत गेलो तर पोलिसांनी मला अडवलं. तिथं मी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही आम्हाला बोलवलं नाही, आम्ही तुम्हाला बोलवलं आहे. मला वरती जावाच लागेल कारण मी शेतकरी पुत्र आहे. आणि तेव्हा मी एकच मुद्दा मांडला होता की आमदार बदल झाला पाहिजे, कारण आमच्या गावाला रस्ता नाही. तेव्हा मला राजकारणही कळत नव्हतं, पुढं काय बोलल्यावर इफेक्ट होईल हे माहीत नव्हतं. फक्त बोलायचंय, करायचंय आणि ते मी केलं. छोटा पुढारी हे खरं तर नाव जयंतीने दिलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला पुरस्कार प्रदान करत असताना राष्ट्रपतींच्या हस्ते मला छोटा पुढारी हा नाव आणि पुरस्कार घोषित झालेला आहे. म्हणून मला छोटा पुढारी म्हटलं जातं. आणि हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की राष्ट्रपतींनी मला छोटा पुढारी हा पुरस्कार देऊन माझं नाव समजलं. ना सत्ता, ना पक्ष, ना नेता, सर्वसामान्यांचा नेता तो फक्त छोटा पुढारी. यामुळं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याच ऊर्जेने मी काम करत असतो. नेमकं महाराष्ट्रात मला मूर्तीलान कीर्तिमान म्हणतात. खरं तर सर्व जनतेने मायबापांनी प्रेम दिलेलं आहे, त्यांच्या आशीर्वादामुळेच आहे, त्यांच्या प्रेमामुळेच आहे मी इथं. आणि खरं तर लोकांनी प्रेम दिल्यामुळे मी इथं आहे. ते मला मनापासून बरे वाटतंय, खूप छान वाटतंय, आनंद वाटतोय. बिग बॉस हे आहे, बिग बॉसने भरपूर असं प्रेम दिलं. बिग बॉसमध्ये मी सांगतोय माझी जर्नी अजिबात चेंज नाही झाली. मी पहिलाही घनश्याम दरोडे जसा होतो तसाचे, कोणासाठी बी अवेलेबल असतो, कधी बी कुठे पण. बिग बॉसमुळे बाकीच्यांच्या लाईफ चेंज झाल्या असतील, पण थोडंफार काय कामं जे होते ती कामं वाढली आहेत. कामाचा व्याप वाढला आहे, लोकांपर्यंत पोहोचलो आहे, ओळख झाली आहे. आणि एक मात्र चेंज झालं आहे, पहिले छोटा पुढारी म्हणायचे, आता बिग बॉस फेम म्हणतायत. एवढं मात्र चेंज झालं आहे, कामं बदलले आहेत. पण जो घनश्याम दरोडे आहे, रॉयल आहे, असाच आहे. तो घनश्याम दरोडे मात्र तसाच आहे. घनश्याम दरोडेत नो चेंज, नो इम्प्रूव्हमेंट, काहीच नाही. महाराष्ट्रातल्या युवकांना मी एकच सांगेन, एक की परिस्थितीचा बहाणा बनवायचा नाही. परिस्थिती कशी असो, हिरा कुठेही ठेवा तो चमकतच असतो. नो परिस्थिती, नो मॅटर. लोक काय म्हणतील ह्याचा विचार तुम्ही कधीच करू नका. लोकांचा विचार जर आपण केला तर आपण कधीच घडू शकणार नाही. आणि आपण कधी बी आपल्या ध्येयावर, करिअरवर कायम फोकस ठेवा. लोकांसाठी जगू नका, स्वतःसाठी जगा, हे मी तरुणांना सांगेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक विचार करा, ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे त्या आईवडिलांचा विचार करा. कधी त्यांच्या चारित्र्याला कलंक लागणार नाही असं तुम्ही वागा, असा स्वाभिमान ठेवा. दुसऱ्यांनी तुमची इज्जत कधी उतरावा आणि चार चौघात हसून तुमची टिंगल उडवली जाईल हे कधी घडू नका. एकच सांगतोय तरुण पोरांनो, आपण कुठे जन्माला यायचं हे आपल्या हातात नसतंय, पण आपण कुठे मरायचं हे आपल्या हातात असतंय. आपण आपली परिस्थिती बदलायची. नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या मनगटाला दोष द्यायला शिका, कारण आपल्या मनगटात ताकद असेल, जिद्द असेल आणि आत्मविश्वास असेल. सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल ना तरुण पोरांनो, त्याच्याकडे आत्मविश्वास आहे, तो श्रीमंत माणूस आहे. त्यामुळं समाज काय बोलेल, कोण काय बोलेल ह्याच्याकडे विचार न करू. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाचं, जे आपल्याकडे नाही ते शोधण्यापेक्षा जे आपल्याकडे त्याच्या सुखात राहा हे सांगेल मी. आपल्यात जे आहे ना ते दुसऱ्या शोधू नका, दुसऱ्याला काय काय नाही. आपल्यात जे आहे त्याच्यात समाधानी राहा. मी तर माझ्या लाईफमध्ये समाधानी.
मला पहिल्यांदा सांगतो, हा घनश्याम दरोडे अदानी अंबानी ह्यांच्या घरात जन्माला आलेला नाही किंवा घनश्याम दरोडे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही. कसे आमचे आई वडील शेतकरी आहेत, शेती आहे, ती बी बागायती नाही, जिरायती आहे, मला हॉस्पिटल आहे. नाही म्हणलं तरी आजपर्यंत घनश्याम दरोडे बोलला नसेल. घनश्याम दरोडेला महिन्याला 10,000 रुपये हॉस्पिटलचा खर्च आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, मला क्रेटीन चेक करावं लागतं. मला क्रेटीन आत्ता आहे 2.5 क्रिएटिन. डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला 4च्या पुढं जर क्रिएटिन गेलं तर डायलिसिस करावं लागेल. मला कॅल्शियमची गोळी, थायरॉईडची गोळी आणि सगळ्यात महत्त्वाचं आमची जिरायती जमीन आहे. त्यामुळं घनश्याम दरोडे हा सोन्याचा चमचा घेऊन नाही आलेला. घनश्यामने लई संघर्ष केला आहे. रोजीरोटीसाठी घनश्याम करत असेल आणि त्याचपेक्षा मी पैसे किती घेतो यापेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कार्यक्रम असेल, कुठे आंदोलन असेल, उपोषण असेल, तिथं पहिला घनश्याम दरोडे उपस्थित असतो. जिथं गरिबाचा विवाह सोहळा असेल, जिथं सर्वसामान्य शेतकऱ्यांना गरज आहे, जिथं आंदोलन आहे, जिथं उपोषण आहे, जिथं ॲक्सिडेंट झाला आहे, तिथं घनश्याम दरोडे उभा असतो. आणि आज कोण नाही हो पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. आज नेते एवढे भ्रष्टाचार करतायत, मग घनश्यामचं काय? पण परमेश्वराच्या कृपेने बरं चाललंय. घनश्यामचं अख्ख्या महाराष्ट्रावर प्रेम आहे. पण घनश्यामवरती कोणी प्रेम करावं इतका घनश्याम हलक्या दिलाचा नाही आहे. कारण घनश्याम आहे. घनश्यामचं एकाच व्यक्तीवर प्रेम आहे, ते म्हणजे आई वडिलांवरती. घनश्यामच्या नंतर तिथं कुणाचे घनश्यामच्या पशी जागा नसणार नाही. आणि तिसरी म्हणजे जे आमच्या आयुष्यात व्यक्ती येईल ते म्हणजे तुमची वहिनी. आल्याच्या नंतर तिला शेवटचा एखादा कप्पा देऊया. पण घनश्यामचं महाराष्ट्रावर प्रेम आहे. पण घनश्यामवरती कुणाचं प्रेम होईल किंवा घनश्याम ॲक्सेप्ट करेल हे वाटत नाही. मित्रांनो, पहिल्यांदा बिग बॉस झालं. बिग बॉस झाल्याच्या नंतर तुम्ही सर्वांनी TRP दिला, मनपूर्वक आभार. पण बिग बॉसमध्ये इतका भयंकर प्रसंग माझ्या बाबतीत घडला होता. आजही तो प्रसंग आठवला तरी वाटते की मागचे दिवस अजून काही संपले नाही गेले. कारण कधी आमचे मित्रपरिवार चौकात उतरलं की कधी काही कमेंट करतील आणि कधी काय विचारतील हे सांगता येत नाही. मी बिग बॉसच्या घरात होतो आणि बिग बॉसच्या घरात असल्यामुळं काय रक्षाबंधनचा एक सिक्वेन्स होता की भावाला राखी बांधायची होती आणि गेम बी होता. मी खरंच तिला बहीण मानायचो आणि बहीण मानतो पण. मी बिग बॉसच्याच घरात सांगितलं आहे मला 3 बहिणी आहेत, पण बिग बॉसपासून 4थी बहीण म्हणजे तूच. मी आजही ते नाते निभावतोय. ठीक आहे. तर महत्त्वाच्या अशा गोष्टी, आमचा एक गेम झालता, टास्क झालता आणि ती जिंकली होती. जिंकल्याच्या नंतर मी बनेलीवर होतो आणि तिने मला किसिंग केला बाबा. किसिंग झाल्याच्या नंतर जे महाराष्ट्रात व्हायरल, आमचे मीडियावाले काय बिचाऱ्यांची काही चूक नाही. ते उठले, डायरेक्ट आमच्या वडिलांना विचारलं, घरी गेले, तुमच्या मुलाचा पहिला किसिंग सीन झाला आहे, काय अनुभव तुमचा? आमच्या वडिलांना विचारलं राव तुम्ही, तुमचा अनुभव काय? अरे आमच्या वडिलांचा अनुभव, बरं आम्हाला तिथं विचारेनात का? तिथं आमच्या वडील म्हणले डायरेक्ट तुमचे येणाऱ्या ते उचला आणि मुंबईला जावा. मी तिथं फ्लॉप झालो. बाहेर आल्याच्या नंतर बिग बॉसच्या बाहेर आल्याच्या नंतर एकच चर्चा, तुमचा पहिला किसिंग सीन झाला काय म्हणणे. मीडियात बी पहिले चर्चा. मीडिया अशी लागले ना सगळे, सर तुम्ही बाहेर आला. अरे बाहेर का आलो आहे, कशा कारणामुळे आलो आहे हे विचारा ना. तुमची जर्नी कशी झाली बिग बॉसमध्ये? ना तिथं मोबाईल आहे, ना घड्याळ आहे, ना वेळ आहे, ना काळ आहे. सगळं मॅनेजमेंट करायचं, जेवण वेळेवर आहे ना काय आहे ते सोडलं. आणि निक्कीचा तुमचा किसिंग झाला, काय वाटतंय तुम्हाला? निक्की काय खरंच हे प्रेम निभावणार आहेत का? अरे पण त्याच्या आधी विचार करा, आम्ही बहीण भाऊ आहोत. तुम्ही प्रेमाच्या कसल्या गोष्टी करतायत? तरुण पोरांच्या बीच बऱ्याच कमेंट होते त्याच्यावरती. मी काही सांगितलं नाही, समजणं वालून काही इशारा कापी होत आहे. पण नाही, मला 4 महिने ते सावरायला गेलो. कुठे गेलं मीडियात? सर निक्कीचा तुमचा किसिंग झाला. अरे काय बहीण भाऊ आहेत, किसिंग काय चुकीचं वळण दिलं? ह्यामुळे भरपूर त्रास झाला. बिग बॉस असे आहे, एखाद्याची लाईफ घडवलं तर ते घडवतं, नाहीतर एखाद्याचं आयुष्य जर शून्य केलं तर खूपच शून्य करतं. असे भयंकर प्रसंग आहेत. पण निकूताईचं माझं प्रेम आजही तेवढंच आहे आणि भविष्यातही राहील. तिच्याकडून कसं प्रेम मिळेल हे मी डिझर्व करत नाही किंवा मला माहीत नाही, पण माझ्याकडून तिच्या मनात आणि माझ्या मनात तिच्यासाठी कायमच बहिणीचीच जागा राहील.
माझे TV9 मराठीला शो चालू आहे. 3 महिन्याचं माझं ॲग्रीमेंट आहे. TV9 मराठी प्लस माझे विविध कार्यक्रम आणि सूरजने मला अचानक सांगितल्याबद्दल मला पॉसिबल नाही झालं. मी तेव्हा अमरावतीला होतो. अमरावतीला त्याने आदल्या दिवशी मला कॉल केला की उद्या लग्न आहे. मला पॉसिबल नाही झालं. पण माझ्या शुभेच्छा त्याच्याबरोबर कायम यायच्या. महाराष्ट्राचं प्रेम त्याला मिळतं आहे आणि सूरज भाऊचा सुखी संसार चांगला चालला आहे. खूप खूप त्याला शुभेच्छा आहे. पण ट्रोलर्सला काय आहे, टीका टिप्पणी करायचं. जो मित्राकडून एकोणीसचं बॅलन्स घेतो ते बी त्याला विनंती करून दे 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 आणि तो कमेंट करतो. त्याच्या कमेंटला वेळ द्यायला मला तरी टाईम पाहिजेत ना. त्यामुळं मला काही वाटत नाही. मग मला नक्कीच मी जर जवळ कुठे असतो, पुणे साईडला असतो किंवा ऑल कोल्हापूरला जरी असतो तरी मी आलोच असतो. पण मी अमरावतीला असल्यामुळे मला ते पॉसिबल झालं नाही. पण मी सगळ्यांना सांगितलं आहे, सूरजच्या घरी एखाद्या दिवस निवांत जाईल, वहिनीच्या हाताने निवांत जेवण करेल, त्याला भेटेल आणि त्याला भेटून येईल. काळजी करू नका. त्यालाही तीर्थावर होऊ द्या जरा उलसात. दमलंय लेकरू लग्नातून. तर चला मित्रांनो, अशी आपली जर्नी झालेली आहे. त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार मानतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. धन्यवाद.